उद्घाटन सत्रात आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, कला आणि सृजनशीलतेला पंख देणाऱ्या या अविस्मरणीय सोहळ्यासाठी आपण सर्व जमलो आहोत। या सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन आणि नटराज पूजनाने करूया। त्यासाठी मी मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी महोत्सवाचे उद्घाटन करावे। विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेचे परीक्षक यांचे आगमन झालेले आहे। कृपया मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते। श्री धनंजय सर देशपांडे सर आणि श्री यतीन माजिरे सर। या कार्यक्रमाचे उद्घाटन कुमारी अनया ठुले यांचे पण आगमन झालेले आहे। जोरदार टाळ्या आणि जल्लोषाने आपण या महोत्सवाची सुरुवात करूया। विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बालनाट्य महोत्सव असून तो 2017 पासून अकोल्यामध्ये सातत्याने आयोजित केला जात आहे। JIT टाटा स्कूल अँड एड्युलॅब खडकी अकोलाच्या माध्यमातून दरवर्षी हा बालनाट्य महोत्सव अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडतो। अनेक शाळा उत्साहाने सहभागी होतात।
विद्यार्थ्यांना स्टेजवरील अनुभवातून आत्मविश्वास, कला आणि व्यक्तिमत्व विकासात संधी उपलब्ध होते. तर आज पुन्हा एकदा या 7व्या वर्षात आपण या महोत्सवासाठी इथे जमलो आहोत आणि या महोत्सवाचे आज उद्घाटन सत्र. आता वेळ आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याची. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे उद्घाटक, मागील वर्षीच्या याच स्पर्धेचे उत्कृष्ट अभिनयाचे मानकरी, आरडीजी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनया पुढे हिचं स्वागत डॉक्टर प्रदीप अवसार सर करतील. यानंतर एडिविला पब्लिक स्कूल पाटीलचा विद्यार्थी चिरंजीव रुद्र जयदेव कुकडकर याचे सुद्धा स्वागत डॉक्टर प्रदीप अवसार सर करतील अशी त्यांना विनंती करते. विश्वास करंडक आयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक मधु जाधव सर यांचे स्वागत श्री प्रशांत सर करतील अशी त्यांना विनंती करते. विश्वास करंडक आयोजन समितीचे सहप्रमुख डॉक्टर प्रदीप अवसार सर यांचे स्वागत श्री प्रशांत सर करतील. विश्वास करंडक स्पर्धेचे प्रसिद्धी प्रमुख श्री प्रदीप खाडे सर यांचे स्वागत डॉक्टर प्रदीप अवसार सर. सोबतच विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेचे परीक्षक श्री धनंजय सर देशपांडे सर यांचे स्वागत प्रशांत सर. या स्पर्धेचे दुसरे परीक्षक श्री यतीन मांजरे सर यांचे स्वागत श्री प्रशांत सर करते. एका मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत. यानंतर या महोत्सवाच्या मागची भूमिका व अनुभव अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचे निमंत्रक श्री प्रशांत गावंडे सरांना मी आमंत्रित करते. धन्यवाद ओजस्वी. आपल्या सर्वांचं या 7व्या वर्षात 2017 पासून सुरू झालेला विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव हा सातत्याने 2017 पासून म्हणजे कोरोनाची 2 वर्ष 2020 आणि 2021 वगळता सातत्याने चालू आहे. नवनवीन प्रयोग सातत्याने नाट्यक्षेत्रातले बाप माणसांना बोलवून विद्यार्थ्यांसोबत कशा चांगल्या पद्धतीने काम करता येईल याचा एक आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. माझ्या काही खंत आहेत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि त्या आज सांगायच्या की शेवटच्या दिवशी सांगायच्या या द्विधा परिस्थितीत मी सकाळपासून होतो. पण मला असं वाटतं की मी आज काही सांगणार नाही, पण शेवटच्या दिवशी मात्र निश्चितपणे मांडेल. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या त्या 30 शाळा सहभागी होतात त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. पण आयोजनाच्या मागे जी लोक काम करत असतात त्यांना हे तुमच्यासोबत फॉलोअप घेणं हे एकमेव काम असतं. असा जर तुमचा संभ्रम असेल तर त्या संभ्रमातून आपण दूर होणं गरजेचं आहे. सातत्याने कलाकारांची यादी मागणे, त्या कलाकारांच्या यादी आल्यानंतर ते सर्टिफिकेट तयार करणे
त्याच्यामध्ये नावांमध्ये चुका होऊ नये, कारण त्यांनी सादर केलेली कलाकृती आणि नेमकं त्याचं नाव जर चुकीचं आलं तर त्याला त्याचं वाईट वाटतं. म्हणून या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा कशाही सूचना दिल्या जातात तर त्याचं जर पालन झालं तर आयोजनामधला ताण थोडा कमी होतो. म्हणजे काल एका शाळेने आमचं नाटक बसलेलं आहे, पण आमच्या मॅनेजमेंटने आम्हाला हिरवी झेंडी दिली नाही. तर ही हिरवी झेंडी कुठे लपवून बसली होती की तो झेंडा तयारच झाला नव्हता. अशा अनेक प्रकारच्या समस्या या सातत्याने आयोजनामध्ये येत असतात. मला असं वाटतं की ही चळवळ आहे ही आपली सर्वांची आहे. आपण अडचणी सांगून किंवा अडचणी न सोडवता जर आपण या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असू तर कदाचित आपला सिरियसनेस कमी पडतो आहे की काय असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की पुढल्या वेळी अधिक जोमाने, अधिक उत्साहाने, अधिक चांगल्या पद्धतीने आपण या महोत्सवामध्ये सहभागी होऊ आणि आपल्या जवळच्या अडचणी ह्या दुसऱ्यांना सांगायच्याऐवजी आपण आपल्या स्तरावर जर सोडवता आल्या तर आयोजनामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व होऊन काही ज्या गोष्टी राहिल्या असतील, ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतील. म्हणजे नवीन चुका करण्याची आमची तयारी पूर्ण झालेली असेल. आणि जुन्या चुका रिपीट करायच्या नाही हे आम्ही ठरवलेलं आहे, पण नवीन चुकांचं स्वातंत्र्य आमच्याकडे आजही आहे. त्यामुळे त्या चुका करण्याची संधी आम्हाला द्या, म्हणजे तुम्हाला आमच्यावर टीका करता येईल, आम्हाला दोन गोष्टी बोलता येतील, आमचा कान पकडता येईल. आणि ते स्वातंत्र्य आम्ही तुमचं बिलकुल मान्य केलेलं आहे की ज्या सहभागी शाळा आहेत, जे नाट्यक्षेत्रातले त्वरित मंडळी जी खाली बसलेली आहे, म्हणजे अनुभव घाटोळ असतील, अनिल कुलकर्णी असतील, म्हणजे अशोक ढेरे असतील, गद्रे सर आहेत, रावसाहेब काळे आहेत, रमेश काका थोरात आहेत, या सर्वांना आमचे कान टोचण्याचा अधिकार आम्ही बिलकुल काढून घेतलेला नाही, तो पूर्णपणे आहेच. त्यामुळे त्यांना सुद्धा ते अधिक ताकदीने आणि सर्वांच्या समक्ष, कारण एक इंग्रजीत म्हण आहे, ती म्हण असं म्हणते की ते पहिले इंग्रजीत सांगतो मग मराठीत सांगतो. माझा तो संवादाचा माझी पद्धत आहे. टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल पब्लिकली. सैतानाला जाहीररित्या सत्य सांगून शर्मिंदा करा. म्हणजे हे विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाच्या आयोजन समितीमधले जे काही सैतान लोक आहेत त्या सैतानांना त्यांच्या चुका जाहीररित्या सांगण्याचा अधिकार समोर बसलेल्या सर्वांना आहे आणि तो अबाधित आहे. तो तुम्ही वापरावा सातत्याने. म्हणजे पटोकार मॅडम आम्हाला नेहमीच सांगत असतात आमचं काय चुकलं तर तो अधिकार आम्ही तुमच्याजवळ ठेवलेला आहे. आपण सर्वजण 7व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना अधिक मॅच्युअर्ड पद्धतीने या सर्व समारोहाला सामोरे जातो आहे. पुढचे 3 दिवस आपण अतिशय धमाल करू. निकाल देणारे जे 2 लोक आहेत ते आमच्याशी सहसा बोलत नाही, त्यामुळे निकाल आम्हाला काही माहीत नसतो. तुम्हाला निकालाच्या संदर्भात जे काही 3ऱ्या दिवशीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणाचा निकाल लावायचा आहे त्याची चर्चा तुम्ही या दोघांसोबत निश्चितपणे करू शकता. या आयोजन समितीचे जे प्रमुख आहेत प्राध्यापक मधु जाधव, यावर्षी एक नवीन चेहरा, एक तरुण सळसळतं रक्त मधुभाऊंना मदत करायला किंवा मधुभाऊंना आवरायला, दोन्ही गोष्टी आम्ही त्यांच्यासोबत दिलं. ते म्हणजे डॉक्टर प्रदीप अवचार आणि याचं प्रसिद्धीचं काम पाहणारे प्रदीप गोखाडे. आणि गेल्या 7 वर्षापासून सातत्याने या स्पर्धेची उंची नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगलं आणि सूक्ष्म परीक्षण करणारे आमचे दोन्ही या महोत्सवाचे सहकारी. ते परीक्षक कमी आणि सहकारी जास्त झालेले आहेत. तुमच्यासाठी ते परीक्षकच आहेत, पण आमच्यासाठी सहकारी ते धनंजय सरदेशपांडे आणि यतीन माझिरे या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या ज्या काही माफक अपेक्षा आत्ता या सध्या बोलून दाखवल्या आहेत आणि नंतर माझ्या समोर आलेल्या अडचणी यांचा एक उहापोह 3ऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभाच्या पूर्वी तुमच्या जेवणामध्ये माती टाकायचं काम, ती जबाबदारी माझीच आहे, ती मी निश्चितपणे पूर्ण करेल असं तुम्हाला आश्वस्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर वेळ आहे आजच्या कार्यक्रमाचे दोघेही उद्घाटन, जे मागच्या वर्षीच्या याच स्पर्धेचे उत्कृष्ट अभिनयाचे मानकरी आहेत, त्यांचे अनुभव ऐकण्याची. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करते कुमारी अनया पुरे. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग, माझे बालमित्र आणि रसिक प्रेक्षकांना, मी
10वीत RDG पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. आज तुमच्या समोर उपस्थित असल्याचे कारण म्हणजे मागील वर्षी मला पण बालपण हवंय हे माझे नाटक याच मंचावर सादर झाले, ज्यात मी माया हिची भूमिका निभावली होती, ज्याने मला सर्वोत्तम अभिनयाचे प्रथम पुरस्कार मिळाले. आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून मला या मंचावर बोलवलं गेलं आणि उद्घाटनाचा मान दिला. यासाठी मी विश्वासकर्णक बालनाट्य स्पर्धेच्या आयोजकांचे श्री मधु जाधव सर, श्री प्रदीप अवचार सर, श्री प्रशांत गावंडे सर, प्रतिभा मॅम, स्नेहल मॅम आणि तसेच परीक्षक यतीन मांजरे सर, धनंजय सरदेशपांडे सर यांचे खूप खूप आभार मानते. या संपूर्ण प्रवासात माझे असे दोन काही क्षण होते जे माझ्या संपूर्ण आयुष्यात मला लक्षात राहतील. ते पहिलं म्हणजे जेव्हा मी सादरीकरण केलं तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रू जे मला दिसले ते असा पुरावा देत होते की मी ज्या काही भावना, माझा जो संदेश मला ज्या भूमिकेतून द्यायचा होता तो त्यांच्या मनापर्यंत पोहोचला. आणि याहून मोठे बक्षीस एका कलाकारासाठी कायच असू शकते. आणि दुसरे म्हणजे की बक्षीस समारंभाचा तो दिवस आणि अनया गुरे हे सर्वोत्तम अभिनयाचे प्रथम पुरस्कार मला मिळाले. हे दोन क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. आणि या सगळ्यामागे महत्त्वाची म्हणजे माझी भूमिका होती आणि त्या भूमिकेसाठी माझी निवड करून देणारे, मला माझ्या भूमिकेशी ओळख करून देणारे असे माझे दिग्दर्शक श्री नागसे निगडे सर आणि माझ्या नाट्याच्या लेखिका सौ संगमित्रा चंदनखेडे मॅम यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच माझ्या शाळेचे सर्व शिक्षिका आणि माझे सहकलाकारी बालमित्र ज्यांच्याशिवाय हे नाटक अपूर्ण होते त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि तसेच माझ्या शाळेचे संस्थापक श्री दिलीपराजजी गोयंका सर, श्री सौरभजी गोयंका सर, तसेच उपप्राचार्य आणि उपप्राचार्या श्वेता चोंबाल मॅम यांचे सुद्धा आभार मानते की त्या आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभ्या राहिल्या. आणि तसेच एका महत्त्वाच्या व्यक्तीचे, जी माझी आई, जिने मला माझ्या आवडीचे काम करण्यापासून कधीच थांबवले नाही, सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिचे सुद्धा मी आभार मानते. तसेच यावर्षी ज्या काही बालकलाकारांनी या विश्वासकर्णक बालनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी घेतले आहेत त्यांचे मी खूप खूप शुभेच्छा मानते. अजून इतकेच म्हणते की ही जी काही स्पर्धा आहे ती अशीच कायम राहो, कारण की आजकाल ज्या बालनाट्य स्पर्धा आहेत त्या खूप कमी बघायला मिळत आहेत. आज बालनाट्य स्पर्धेला कुठेतरी पडद्यामागे आड पडले आहेत. पूर्वीसारख्या ज्या स्पर्धा होत्या त्या आज कुठेतरी कमी बघायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वासकर्णक बालनाट्य स्पर्धा सारखी मोठी स्पर्धा 6 वर्षापासून आयोजित करण्यात आली आहे. त्यासोबतच माझ्यासारख्या कितीतरी बालकलाकारांना एवढ्या मोठ्या मंचावर येऊन सादरीकरण करण्याची संधी हा मंच देत आहे, त्यांना प्रोत्साहन करत आहे. यासाठी मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते आणि नटेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करते की ही स्पर्धा अशीच कायम राहो. आणि शेवटी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद अनया. यानंतर चिरंजीव रुद्र जयदीप फुकट. माईक देऊन द्या त्याच्या हाती. नमस्कार, माझे नाव रुद्र जयदीप कुकडकर. मी इयत्ता 3रीमध्ये असून माझ्या शाळेचे नाव एचविला पब्लिक स्कूल आहे. मागील विश्वासकर्णकमध्ये माझ्या शाळेच्या जगाव देश नाटकाचे सादरीकरण याच रंगमंचावर झाले. त्यामध्ये मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला आणि या उद्घाटनाचा मला मान मिळाला. त्यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. हा पुरस्कार जेव्हा मला मिळाला तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. तो क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्यासाठी विश्वासकर्णक बालनाट्य महोत्सवाचे आयोजक मधु जाधव सर, प्रशांत गावंडे सर, स्नेहल मॅम, प्रतिभा मॅम यांचे आणि परीक्षक यतीन मांजरे सर,
धनंजय सर देशपांडे सर यांचे आणि आयोजक मंडळीचे खूप खूप आभार मानतो. यांच्या प्रयत्नामुळेच या बालनाट्याचा जन्म झाला आणि ही स्पर्धा आता पारशी धरू लागली आहे. ही आम्हा बालकलाकारांसाठी एक पर्वणीच आहे. माझ्या नाटकातून मला खूप काही शिकायला मिळालं, नवीन मित्र मिळाले. या प्रवासात मला खूप लोकांची सहकार्य लाभले. नाटकात खूप लहान होतो म्हणून लाड पण झाले आणि सांभाळून देखील घेतलं. माझे आई वडील तसेच माझे गुरुजन तसेच माझ्या मुख्याध्यापिका विद्या गाडगे मॅम यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केले. आणि विशेष म्हणजे आमचे लाडके ओंकार दामले सर यांनी आमच्याकडून सहजपणे अभिनय करून घेतला, आमच्यातला नट जागा केला. यावर्षी विश्वास कर्नाटक बालनाट्य महोत्सवामध्ये सहभागी सर्व संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. यावर्षी विश्वास कर्नाटक बालनाट्य महोत्सवाच्या भव्य मंचावर आज मला उद्घाटन करण्याचा मान मिळाला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आयोजक मंडळीचे खूप खूप आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. वा, खूप छान. एकदा या दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या. यानंतर आपल्या समोर उद्बोधन करण्यासाठी येणार आहेत प्राध्यापक मधु जाधव सर. मंचावर उपस्थित आयोजन समितीचे मान्यवर, परीक्षक मित्र, सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ रंगकर्मी मित्र, पालकवर्ग आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व बालकलावंत मित्र, माझा कसा बसलेला आहे, मी काही जास्त बोलणार नाही, फक्त 2-3 सूचना करणार आहे की यावर्षी बुलढाणा, अमरावती, वाशिम या 3 जिल्ह्यातून स्पर्धक आले आहेत आणि स्पर्धेचं आयोजन करताना जे लॉट पाडले जातात ते लॉट पाडत असताना माझी एक नम्र विनंती आहे की शहरातील ज्या संस्था सहभागी होतात त्यांनी लॉट पाडत असताना आग्रह धरू नये, कारण आपण शहरातले आहोत की आम्हाला 20 तारीख मिळावी, 30 तारीख मिळावी. आपण आपलेही पाहुणे अमरावतीचे आहेत, वाशिमचे आहेत, बुलढाणा वरबट बकालची बालनाट्य इथे येत आहे. तर अशा लोकांना संधी देण्यासाठी त्या हिशोबाने आपण ते लॉट पाडत असतो. दुसरी एक गंभीर घटना परवा घडली. राज्यनाट्य स्पर्धेला नाटक सुरू असताना पोलीस कोठडीचा सीन होता आणि त्याला गज ओरिजिनल लोखंडी लावले होते आणि त्या गजामध्ये वीज उतरली, कनेक्शन उतरलं आणि जी प्रमुख भूमिका करणारी मुलगी होती तिला ते गेट उघडताना शॉक लागला. तर माझी नम्र विनंती आहे नेपथ्यकार मंडळींना जे नेपथ्य करतात त्या बालनाट्यांमध्ये की कधीही बांबूच्या वस्तू आणि प्लॅस्टिकच्या पाईपच्या वस्तूच वापरून हे प्रयोग करत चला. लोखंडी वस्तू कृपया वापरू नका. तो लागतातही ब्लॅकआउट होतो तेव्हा लागतात त्याचा कॉर्नर लागतो, जखम होते. या गोष्टी कटाक्षाने टाळा. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धक संस्थांचे, शाळांचे आणि कलावंतांचे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या स्पर्धेतून आपण उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट वेशभूषा, प्रकाश योजना, नैपथ्य, अभिनय, पार्श्वसंगीत आणि उत्कृष्ट नवीन संहिता इत्यादी विविध पारितोषिक जाहीर करणार आहोत. तर यापुढील 3 दिवसांमध्ये सादर होणाऱ्या सर्व नाटकांसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे आणि परीक्षकांचे मी आभार मानते आणि पुढील स्पर्धेसाठी मी त्यांना विनंती करते की त्यांनी समोर येऊन प्रस्थापन व्हावे, आसनस्थ व्हावे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. आजचे उद्घाटन सत्र इथेच संपले असे मी जाहीर करते.